नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिगुरु लहुजी साळवेंचा सकल मातंग समाजाचा आरक्षणाची एबीसीडी आरक्षणाचं उपवर्गीकरण. विषय असा आहे, सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करावं आणि त्या राज्याने निर्णय घ्यावे आणि तशा पद्धतीचा निर्णय देऊन राज्याने तातडीने हे लागू करावं अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. देशभरामध्ये अनेक राज्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला. तो केवळ 2 ते 3 महिन्यामध्ये तो त्याने अंमलातही आणला. परंतु महाराष्ट्रामध्ये या सरकारने जवळपास वर्ष झालं दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने केला आणि म्हणून हे मुदतवाढ न देता आता काय झालं, मागे 3 महिन्याची मुदत दिली होती बदर समितीला, त्यानंतर 8 महिन्याची मुदत बदर समितीला वाढवून दिली होती. परत नव्यानं कालच्या तारखेमध्ये जवळपास 6 महिन्याची मुदत बदर समितीला वाढवून दिली. ही जी मुदत वाढवून दिलेली आहे ती आमच्या किंवा जे वंचित समाज आहे अनुसूचित अंतर्गत त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अन्यायकारक आहे. म्हणून ही मुदतवाढ रद्द करून या ठिकाणी वर्गीकरण तातडीनं जाहीर करावं आणि अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्या संदर्भानं आम्ही निवेदन कलेक्टरला दिलेलं आहे. आम्ही समाजाच्या वतीनं तेही निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं. जिल्हा पातळीवर आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि राज्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही समन्वय साधून सगळीकडेच फार मोठी तीव्रता समाजामध्ये पसरलेली आहे आणि त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी करून हे चळवळ आम्ही वाढवण्याचा प्रयत्न